परंपरा विरुद्ध लढा दिला. म्हणजे आज जे काय चाललेलं आहे, धर्म कोणत्या दिशेने चाललंय, कोण नेते, धर्माच्या नाड्या कोणाच्या हातात आहे हेच कळत नाहीये. मधल्या काळामध्ये जो एक काही नीच प्रकार झाला की उद्धव ठाकरेंनी म्हणे हिंदुत्व सोडलं. हिंदुत्व म्हणजे काय असं काय तक्रारू काय असं हे आहे की काय की कधी पण धरलं कधी पण सोडलं. आणि तुमचा विश्वास बसेल का? हिंदू हृदय सम्राटांचा पुत्र, प्रबोधनकरांचा नातू हा मेला तरी हिंदुत्व सोडणार नाही, सोडूच शकत. राजकारण आपल्या ठिकाणी, पण राजकारण करताना धर्माचा दुरुपयोग करून सत्ता मिळवणं हा तेवढाच मोठा अधर्म आहे. आम्ही हिंदू आहोतच, हिंदू म्हणून जन्माला आलो, हिंदू म्हणून मरणार हे तर आहेतच. पण त्याच वेळेला मी जे मगाशी तुम्हाला सांगत होतो की तुमच्याकडनं आम्ही काय शिकायचं, तर वारीमध्ये मला जे काही दिसलं, जसं आता ही माऊली तिकडे डोक्यावरती तुळस घेऊन उभी आहे, रिंगणामध्ये तुळशी घेऊन सगळ्या माऊली असतात, वीणा घेऊन धावत असतात, मध्ये तुमचे खेळ चाललेले असतात, सगळे तल्लीन असतात, पण खेळ झाल्यानंतर एकमेकाच्या पाया पडतात. हे सुद्धा मी वर्ण बघितलेलं आहे, मी बारकाईने बघितलेली माझी. आता हे एकमेकाचा सन्मान करणं, मातेचा मान राखणं, आदर राखणं, हा सगळा संस्कार आता जातोय की काय असं वाटायला लागलेलं आहे. ज्या पद्धतीने राज्यकारभार हाकला जातोय, मला इकडे राजकारण आणायचं नसलं तरी आपल्या आयुष्याशी ते निगडीत आहे. अगदी घरात घुसून वार करणारे सुद्धा, ते मी वारकरी नाही म्हणत, ते अपराधी आहेत, ते गुन्हेगार आहेत. पण अशी ही संस्कृती आली कुठून? साधू संतांनी जी काय आपल्याला संस्कृती दिलेली आहे, माणूस म्हणून जगायचं कसं, हे संस्कार साधू संतांनी दिले. आणि म्हणून गाडगे बाबा त्यांना विसरता नाही येणार. गाडगे बाबांनी माणुसकी शिकवली. म्हणजे मी कधी त्यांना पाहू शकलो नव्हतो, कारण तो काळच वेगळा होता. पण माझे आजोबा आणि त्यांचे नक्कीच स्नेहसंबंध होते, ऋणानुबंध होते. माझ्या आजोबांनी त्यांच्यावरती पुस्तक लिहिले आणि आजोबांकडनं काही त्यांच्या, मी गोष्टी नाही म्हणत, त्यांच्या आयुष्यातल्या घटना ऐकलेल्या. आणि ते ज्या वेळेला तिकडे वारीला यायचे तेव्हा काय करायचे की त्यांना कोणी विचारलं, काय बाबा पांडुरंगाचं दर्शन घेतलं का? मग ते त्याला सांगायचं, हा बघ माझा पांडुरंग माझ्या समोर पसरलेला आहे. या सगळ्या माता भगिनी आहेत, इकडे अस्वच्छता पसरली आणि रोगराई आली तर करणार काय? पहिले ह्या देवाची पूजा कर की आतला देव तुझ्यावरती प्रसन्न होईल. आणि उठून खराटा घेऊन तो सगळ्या चंद्रभागेचा काठ झाडायला लागायची. ही माणुसकी. जो भुकेला असेल त्याला अन्न देणं, जो उघडा असेल त्याला वस्त्र देणे, तहानलेल्याला पाणी देणं, ही माणुसकी. या सगळ्या सत्तेच्या अधर्मामध्ये आम्ही राजकारणी विसरत चाललोय. आणि मग तात्या तुमचं काम आमचं कान पकडण्याचं आहे. कान पकडण्याचा अधिकार तुम्हाला आहे. जर आम्ही सत्ता पिपासू होऊन, सत्तांधळे होऊन सत्तेच्या साठी वाटेल ते करायला लागलो आणि सत्तेसाठी धर्माचा दुरुपयोग करायला लागलो, तर त्या सत्तेच्या मार्गावरनं कान धरून सत्याच्या मार्गावरती आणण्याचं काम हे तुम्हाला करावं लागलं, जसं त्यावेळेला साधू संतांनी केलं. आणि म्हणून ज्या वेळेला मला येण्याचं आमंत्रण दिलं, मी क्षणभरामध्ये विचार न करता हो म्हटलं. खास करून वापारीताई तुम्हालाही धन्यवाद देतोय. आता त्या शिवसैनिक आहेत, तसे माझे सगळे शिवसैनिक, इकडे सुनील आहेत, रमेश आहेत, सगळेच, म्हणजे सुरेश खासदार पण आहेत सगळे. आणि आपल्या हातामध्ये भगवाच आहे. तुमच्याही हातात भगवा, आमच्याही हातामध्ये भगवा. आणि भगवा भगवाच असतो. तर भगव्यामध्ये ह्याचा भगवा वेगळा, त्याचा भगवा वेगळा नाही. आपली जी पताका आहे, हिंदुत्वाची पताका आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आहे. तोच भगवा आपल्या नुसता हातात नाही तर हृदयामध्ये सुद्धा आहे. आणि शिवसेना प्रमुख जे म्हणायचे की तुम्ही जसे वारकरी आहात तसे आम्ही सुद्धा अन्यायावरती वार करणारे वारकरी आहोत. तर असं ह्या आपल्या एकत्रित कुटुंबाचा सोहळा इकडे पार पाडतोय. मला खरंच खूप मनापासून आनंद झाला. तसं मी सुद्धा 2 वेळेला मुख्यमंत्री म्हणून विठुरायाच्या दर्शनाला गेलो होतो. मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं नेहमी की प्रत्येक वेळेला मुख्यमंत्री जातो, मी पण गेलो होतो, पण माझा काळ हा वेगळा होता, करोनाचा काळ होता. त्याच्यामुळे लॉकडाऊन
आणि त्या काळात तुम्ही जे काही सहकार्य केलं त्याच्याबद्दल तुम्हाला खरंच मी साष्टांग दंडवत घालतोय. तुम्ही कुठे हट्ट केला नाहीत, कुठेही रुसला नाहीत, रागावला नाहीत, तुम्ही सहकार्य केलं. आणि मग मुख्यमंत्री म्हणून मी गेलो आणि विठ्ठलाच्या चरणी एकच प्रार्थना केली की लवकरात लवकर हे संकट जाऊ दे आणि पुन्हा एकदा तुझा सगळा जो भक्त आहे तो इकडे आनंदाने बेभान होऊन उसळू दे. तसं 1-2 वर्षांनी ते सगळं संकट गेलं, परत आपले पहिले दिवस आले. पण आश्चर्य मला एका गोष्टीचं वाटतं की बऱ्याचदा मुख्यमंत्री जातात ते त्यांच्या खुर्चीसाठी जातात की माझी खुर्ची टिकू दे. आणि मी त्या गोष्टीकडे असं बघतो की अरे जो स्वतः 28 युग उभा आहे त्याच्यासमोर तो खुर्ची मागतोय. कसं काय, जनतेसाठी काय केलं? एवढं संधी मिळाल्यानंतर जनतेसाठी काहीतरी कर. तर मग गाडगे महाराज जसं सांगायचे की ह्या देवाची जर का तू सेवा केलीस तर तो देव तुला प्रसन्न होईल. तर त्या देवाची म्हणजे तुमच्या सगळ्यांची भक्ती करण्यासाठी मला तुमचे आशीर्वाद पाहिजेत आणि ते आशीर्वाद असेच मिळत राहतील अशी खात्री बाळगतो. तुम्हाला सगळ्यांना साष्टांग दंडवत घालतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.